नमस्कार, कशा आहात आपण? यानंतर तुम्हाला पार्लरला जायची अजिबात गरज पडणार नाही, कारण की आपण एक घरगुती उपाय असा करणार आहोत ज्यामध्ये आपलं मॅनिक्युअर होईल, पेडिक्युअर होईल, त्यासोबतच नको असलेले केस निघून जातील, अप्पर लिप्स, फोरहेड वरील देखील चेहऱ्यावरील बारीक बारीक केस निघून जातात, त्यासोबतच या केसांची ग्रोथ कमी होते आणि याला आपण फेस पॅक सारखं वापरू शकतो, जेणेकरून आपली जी स्किन टॅनिंग आहे ती दूर होते, त्यासोबतच त्वचा ग्लोईंग होते आणि खूप छान आपल्याला रिझल्ट भेटतो। तर भरपूर फायदे आहेत, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। अगदी नॅचरल उपाय आहे, घरातीलच काही वस्तू वापरणार आहोत, त्यामुळे एकही रुपया खर्च होणार नाही। 100% रिझल्ट हवा असेल तर स्टेप बाय स्टेप फॉलो करा। एकही स्टेप मिस झाली तर मनावा तसा रिझल्ट मिळणार नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी घेतलेली आहे कोरफड। तुमच्याकडे जर फ्रेश कोरफड नसेल तर तुम्ही जी कोरफड भेटते विकत, जेल भेटतं कोरफडीचं, ते देखील घेऊ शकता। आणि इथे पाहू शकता कोरफड जी आहे ती फ्रेश असल्यामुळे आपण याला काढायची पद्धत देखील इथे पाहू शकता। याला कंगव्याच्या मदतीने मी अशा पद्धतीने काढून घेत आहे। कंगवा स्वच्छ करून घ्या, त्यानंतर अशा प्रकारे याला काढा। जर आपण चमच्याने किंवा चाकूने काढायचं म्हणलं तर त्याच्या गाठी गाठी निघतात आणि त्या आपल्याला नको आहेत, त्यामुळे मी इथे कंगव्याने याला असं काढलेलं आहे, जेणेकरून अगदी लिक्विड सारखं हे पूर्णपणे असं वेगळं होतं। तर पाहू शकता साधारण 1-1.5 चमचा इथे कोरफड मी फ्रेश अशी घेतलेली आहे। जसे की मी म्हणलं, तुमच्याकडे जर फ्रेश कोरफड नसेल तर तुम्ही जेल जे असतं कोरफडीचं किंवा पॅकेट मधील ती देखील वापरू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे दुसरी वस्तू, ती म्हणजे खायचा सोडा। इथे आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा नाही, खायचा सोडा वापरायचा आहे। तुम्ही इथे इनो देखील वापरू शकता, इनोमुळे देखील भरपूर फायदे होतात। आणि त्यानंतर आपण याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे आपल्याला लागणार आहे लिंबू। तर लिंबू इथे मी असं पिळून घेत आहे, अर्ध लिंबू वापरलेला आहे। आणि छान याला आपण यामध्ये असं पिळून घेतलं की सोड्यामुळे यामध्ये पूर्ण असे बबल्स तयार होतात, फेस तयार होतो। आणि याच वेळी आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे की याला असंच सोडायचं नाही, तर व्यवस्थित अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे। यामधील ज्या पूर्ण वस्तू आहेत त्या मिक्स झाल्या पाहिजेत। छान याला असं फेटून घ्या। थोड्या वेळानंतर याचा जो पूर्ण असा फुगलेला भाग आहे तो थोडासा कमी होतो। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर याला छान असं फेटून घ्यायचं आहे, साधारण 1 मिनिट का होईना याला फेटून घ्या, जेणेकरून यामध्ये या व्यवस्थित वस्तू मिक्स होतात। नाहीतर काय होतं, हे जेल असतं जे कोरफडीचं ते पूर्ण असं व्यवस्थित मिक्स होत नाही, ते बाजूला होतं आणि बाकी वस्तू बाजूला होतात, त्यामुळे आपल्याला फायदा होत नाही। त्यामुळे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ। इथे तुम्ही बेसन पीठ देखील वापरू शकता आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। आता याला मिक्स करताना देखील आपण हे असं यामध्ये टाकलं पीठ की थोडंसं वेगळं होतं आणि जे ॲलोवेरा जेल आहे ते असं बाजूला झाल्यासारखं होतं, त्यामुळे याला देखील फेटून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळा आपण नको असलेले केस काढण्यासाठी पार्लरमध्ये जातो, वॅक्स करतो किंवा रेझरचा उपयोग करतो, क्रीम लावतो, पण हे सर्व कामं करत असताना एकतर केमिकल वापरावं लागतं, पैसेही खर्च होतात, त्यासोबतच वॅक्स म्हणलं की त्रास झाला आणि एखादी क्रीम लावायची म्हणलं तर क्रीममुळे देखील खूप घाण वास येतो, त्यासोबतच जे केस आहे ते खूप लवकर परत यायला लागतात आणि त्यासोबतच जे क्रीम वापरल्यामुळे बऱ्याच जणांना फोडं येतात, ॲलर्जी होते, स्किन काळी पडते। त्यामुळे हे सर्व केमिकल वापरण्यापेक्षा हा घरगुती उपाय करा। यामध्ये तुम्हाला पैसेही खर्च करण्याची गरज नाही, लाईव्ह रिझल्ट भेटतो। त्यासोबतच तुम्ही पाहताल तुमचे जे नको असलेले केस आहेत ते मुळापासून पूर्ण बाजूला होतात आणि त्यांची जी ग्रोथ आहे, त्यांची जी वाढ आहे ती खूप कमी होते। हा सर्वात मोठा याचा फायदा होतो, एकदा नक्की ट्राय करा। यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद। हळद आपल्या स्किनसाठी खूप चांगली असते, त्वचेला छान ग्लोईंग बनवते, नरिश करते, त्यासोबतच कोणती ॲलर्जी होऊ देत नाही, त्यामुळे थोडीशी हळद नक्की वापरा। आणि त्यानंतर याला आता व्यवस्थित असं मिक्स मी करून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला यामध्ये 2 वस्तू अजून लागणार आहेत आणि त्यातील पहिली वस्तू म्हणजे टूथपेस्ट। तर तुम्ही इथे कोणत्याही ब्रँडचं टूथपेस्ट वापरू शकता, फक्त थोडंसं आपल्याला टाकायचं आहे। जेवढं आपण 2-3 वेळा ब्रश करण्यासाठी वापरतो तेवढं यामध्ये नक्की टाका। आणि टूथपेस्ट वापरल्यामुळे आपली जी स्किन आहे त्यावरती जर एखादे डार्क स्पॉट असतील, काळवटपणा आला असेल, स्किन टॅनिंग झाली असेल तर ती घालवण्यासाठी कोलगेटचा खूप जास्त फायदा होतो।
त्यामुळेच मी तुम्हाला इथे म्हणलं की जसं पार्लरला जायचीच गरज पडणार नाही, कारण की या एका पॅकमुळे आपले भरपूर असे फायदे होतात। तर कोलगेट टाकून देखील मी याला असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। चला तर मग याला कुठे कसं कधी वापरायचं किंवा वापरल्यानंतर काय करायचं जे की खूप महत्त्वाचं आहे ते सर्व तुम्हाला डिटेल्समध्ये मी दाखवते। तर इथे पाहता हा पॅक आपण तयार केलेला आहे। याला मी तुम्हाला चेहऱ्यावरती हातावरती देखील लावून दाखवणार आहे। तर आता पाहू शकता चेहऱ्यावरती मी याला लावत आहे। अगदी तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल, वेगवेगळ्या स्किन टाईपसाठी हा सूट होणारा पॅक आहे। अजिबात काही नुकसान होणार नाही, होईल तर फायदाच होईल। बिंदास लावा, कारण की नॅचरल आहे, कोणतेही केमिकल आपण वापरलेलं नाही। आणि हो, एक लक्षात ठेवा, हा जो पॅक आहे तो तुमच्या नको असलेल्या केसांना काढण्यासाठी खूप फायदा करतो। जसं की आता जर खूप हार्ड केस, मोठे जाड केस असतील तर ते निघणार नाहीत, पण जर तुमच्या चेहऱ्यावरील बारीक बारीक केस तुम्हाला काढायचे असतील, हातावरील बारीक बारीक केस काढायचे असतील तर ते सहज निघून जातात। आणि विशेष म्हणजे त्रास होत नाही, त्याची मुळं लूज होतात आणि सहज अशा प्रकारे ते निघून जातात। हा पॅक लावून 10 मिनिट ठेवायचा आणि 10 मिनिटानंतर एखाद्या कपड्याने किंवा पाण्याने फक्त आपल्याला अशा प्रकारे धुवून घ्यायचं आहे। चोळून देखील तुम्ही धुवून घेऊ शकता। इथे मी याला असं टिश्यू पेपरने पुसून घेतलेला आहे। त्यानंतर मी हाताने थोडंसं चोळून घेणार आहे, जेणेकरून काय होतं, थोडेफार जर केस असतील तर ते देखील निघून जातात। पायावरती कसं जाड केस असतात तर ते निघायला थोडा वेळ लागू शकतो, 1-2 वेळा हे तुम्हाला करावं लागेल, पण जसं की यामुळे आपली जी केसांची वाढ असते ती कमी होते, त्यामुळे आपला बराच फायदा होतो। आणि त्यासोबतच असं नाही की केस निघाले नाही तर फायदा नाही, पण आपलं जे मेनिक्युअर पेडिक्युअर आहे ते देखील होतं, डेड स्किन निघून जाते। आता स्वच्छ पाण्याने मी याला धुवून घेतलेला आहे, त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्या। आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तुरटी। जसे की आपल्या सर्वांनाच माहित आहे तुरटीचे भरपूर फायदे आहेत आणि तुरटीचा एक छोटासा खडा आपल्याला घ्यायचा आहे। ते मी मोठा खडा घेतलेला आहे। छोटा खडा घेऊन ओला करा तो पाण्याने आणि आपल्या जिथे आपण हा पॅक लावला आहे, जिथून आपण केस काढले आहेत किंवा ग्लोईंग स्किन बनवण्यासाठी पॅक बनवला आहे, स्क्रब केला आहे, त्या ठिकाणी जो ओला तुरटीचा खडा आहे तो अशा प्रकारे फक्त फिरवून घ्या किंवा तुरटीचं पाणी देखील तुम्ही चेहऱ्यावरती असं लावू शकता। तुमच्या जर चेहऱ्यावरती मुरुमाचे, पिंपल्सचे डाग असतील तर ते पूर्णपणे तुरटीने गायब होतात। त्यासोबतच तुरटी आपल्या चेहऱ्याला निर्जंतुक बनवते आणि तुरटीमुळे स्किन ग्लोईंग होते। त्यासोबतच इन्फेक्शन होत नाही, कोणती ॲलर्जी होत नाही। तुरटीचं पाणी देखील तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता। त्यानंतर तुम्ही पाहिला असेल तुमचे आजोबा किंवा वडील दाढी केल्यानंतर तुरटी लावतात, त्याचं असं कारण आहे की तुमच्या जर चेहऱ्यावरती कुठे जखम झाली असेल तर ती देखील भरून काढण्याचं काम तुरटी करते। अगोदरच्या काळामध्ये न्हावी दाढी केल्यानंतर तुरटी लावायचे, त्याचं कारण की जखम होऊ नये किंवा जखम झाली असेल तर ती भरून यावी। तुरटीचे असे भरपूर फायदे आहेत जे तुम्हाला छान तुमची स्किन ग्लोईंग बनवण्यासाठी किंवा त्वचा छान गोरी करण्यासाठी फायदा करते। त्यामुळे हे सर्व झाल्यानंतर नक्की तुरटी वापरा किंवा एरवी देखील तुम्ही तुरटीचं पाणी चेहऱ्यावरती लावू शकता किंवा तुरटीचा खडा ओला करून देखील तुम्ही लावू शकता। यानंतर पहा, हातावरती देखील मी याला असं लावलं होतं, हातावरती पायावरती असं लावलं, छोटे छोटे नको असलेले केस निघून जातात। फ्री मध्ये आपलं मेनिक्युअर पेडिक्युअर होतं आणि जर काळवटपणा आला असेल हातावरती पायावरती तो देखील निघून जातो। खूप छान रिझल्ट भेटतो। आणि यानंतर देखील आपण तुरटीचं पाणी किंवा तुरटीचा खडा ओला करून हातावरती पायावरती फिरवायचा, त्यामुळे आपली जी स्किन असते ती खूप छान ग्लोईंग होते। आणि हो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।